नमस्कार, मी महेश डोकफोडे। हे नाटक जे नव्यानं सुरू होत आहे त्याचा उद्या परवा पहिला प्रयोग आहे। हे भूमिका थिएटरचं नाटक आहे आणि हे वाईड अँगल एंटरटेनमेंट निर्मित हे नाटक आहे। हे नाटक दिलीप प्रभावळकर साहेबांनी लिहिलेलं नाटक आहे। त्यामुळे हे नाटक 1990 साली त्यांनी प्रयोग केलेत आधी। या नाटकामध्ये अस्सल खानदानी विनोद आहेत, जो माणूस आयुष्यभर लक्षात ठेवेल असा हा विनोद आहे। हे नाटक कुठल्याही शाब्दिक कोड्यात अडकत नाही आणि हे नाटक आम्ही स्वतः करताना प्रॅक्टिस करताना फार एन्जॉय करतो आहे। त्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल असं मला वाटतं आहे। तुला काय वाटतं अमृता? नक्की आवडणार आहे तुम्हाला बघायला, कारण हे यांना आवडतं आहे, मला आवडतं आहे करताना, तर सगळ्या पिढ्यांना हे नाटक आवडण्यासारखं आहे। त्यामुळे सगळ्या पिढ्यांना हे नक्कीच आवडणार आहे। तुमची भूमिका काय आहे? मी या नाटकामध्ये 3 भूमिका करते। एक ठसकेबाज सासू आहे, ज्याचा हा अर्धवट लूक आत्ता तुम्ही बघता आहात, आणि ती एजेड आहे। त्यानंतर दुसरं पात्र जे आहे ते अमेरिका रिटर्न एक बोल्ड मुलगी, बिनधास्त मुलगी आहे। तिसरं पात्र जे आहे ती पण थोडीशी एजेड आहे, पण ती मॉडवाली जी एक एजेड बाई असते। तर ते असे 3 पात्र आहेत। कास्टिंगनं डोक्यात आधीपासून क्लिअर होतं, कारण हे नाटक करायचं जेव्हा ठरलं तेव्हापासून अक्षयच होता आधीपासून डोक्यात। कारण आम्ही दोघांनी प्रायोगिक लेवलला बरीच नाटकं एकत्र केली आहेत, त्यामुळे आम्ही दोघांना एकमेकांना ओळखतो चांगलं आहे। आणि त्यामुळे अक्षय हा आधीपासून फिक्स होता, फक्त त्याला अनुस्वरूप एक कास्टिंग आम्ही शोधत होतो। आणि मग अक्षयाची एंट्री झाली, तिला फोन केला, ती पण प्रचंड एक्साइट होती नाटक करायला। आणि मग तिसरा फोन हिला केला, अमृताला। ही तर ग्रेटच आहे। म्हणजे नाटकाकरता आपण जर कोणी 8 सिरियल सोडणारी अभिनेत्री जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही अमृताला बघू शकता। नाटक 1990 साली वगैरे सुरू होतं नाटक, आणि आता 2023मध्ये आपण करत आहोत। त्यानुसार आम्ही अनेक बदल यात करून घेतले आहेत। ऑफकोर्स प्रभावळकर साहेबांची परमिशन घेऊनच नाटक आम्ही बरंच चेंज करून घेतलं आहे। ही गोष्ट तीच आहे, फक्त आपण नव्याने पुढे लोकांसमोर येतो आहे। हे नाटकाचा जो क्लास आहे, प्रेक्षक क्लास आहे, तो 9 वर्षापासून 90 वर्षापर्यंतचा क्लास। हे नाटक सगळं एज ग्रुपमध्ये एन्जॉय करणारे लोक इथे येऊ शकतात, नाटक बघू शकतात। प्रेक्षकांना एवढं सांगू शकतो, जर तुम्हाला सगळ्या लोकांना जर अस्सल विनोद बघायचा असेल, अस्सल खानदानी विनोद, आणि जर तुम्हाला शाब्दिक कोट्या बघायच्या नसतील तर तुम्ही नाटकाला नक्की या। तुम्हाला नाटक नक्की आवडेल।